हे बघा दुपारचे वाजलेले 12:30 आणि पाऊस चालू झाला बघा. केवढं झाकाळून आलं आहे, असं काळं डोम आभाळ आलेलं आहे. हे बघा पाऊस चालू झाला आहे. हे बघा पाऊस चालू झाला आहे आणि अजून दुपारचे 12:30 झालेले. तर आमच्या घरात बघा तुम्हाला दाखवत घरात हे पहा. हे बघा दोघं पण झोपलेली. हे बघा केवढा पावसाला जोर आलेला आहे. जोराचा पाऊस चालू आहे. नेमकं आता 1:45 झालेला आहे. विनाशला स्कूलमधनं आणायचं टायमिंग झालेलं आहे. आता कसं गेला असेल विनायक, काय फोर व्हीलरनी गेला असेल बहुतेक. बघूया, त्याला फोन करते. तर बघा मी तयार झाली आहे रसिकाकडे जायला. विरांश येईल आता स्कूलमधनं. आणि पाऊस बघा थोड्यापैकी थोडा कमी झाला आहे पाऊस. मगाशी फार जोर होता पावसाला, आहेच आहे पण बारीक झालेला आहे. चला मी निघाले तर विरांशकडे. रसिका म्हटली ती एक चक्कर मारती गेली ऑफिसला, विनायक आहे घरी. तर म्हटलं चला चक्कर मार. म्हटल्यानंतर म्हटलं चला एक मारूया. माझं आवरलं आहे सगळं आता घरचं. तर मावशी आहेत सासूबाईंना सांभाळायला. निघाले बघा लिफ्ट. नशीब लिफ्टचं बॅकअप असल्यामुळे जाऊ शकते, नाही तर घरी लाईट गेलेली आहे. लिफ्टचं पण काही खरं नसतं. मधीच बॅकअप जर संपलं तर फार अवघड आहे. माझी रसिका तर फार घाबरती लिफ्टमध्ये. आणि प्राजक्ता पण एकदा अडकल्यामुळे तर ती फार घाबरता. म्हणजे मी एकटी कधीच लिफ्टने जाणार नाही म्हणती प्राजक्ता. त्या दिवशी तिने ती आणि प्रतीक दोघंही लिफ्टमध्ये दोघंही अडकलेले होते. त्याच्यामुळे आता बघा हे बघा पाऊस. तर इथं पाणी किती वाहत आहे पाणी. अरे पाणी किती व्हायला लागलं बघा. बारीक आहेच आहे पाऊस. बघा पाऊस थोड्या वेळच पडला पण केवढा जोरात पडलाय बघा. सगळीकडे पाणी वाहते इथून तरी बघा. कुठे इथे पाणी वाहतं खाली. हे पहा दुपारचे वाजलेले 5 आणि मी ही काय करते, नारळ बिळ सोलून ठेवते. उद्याची तयारी करायची. उद्या आहे नारळी पौर्णिमा. आणि इकडे आमचं चहा पाणी झालेलं आहे. रसिकाकडनं मी मगाशी झाली 3:45लाच, 3:45-4लाच आली. आल्यानंतर मग चहा कॉफी केली. सासूबाईनं कॉफी केली, चहा केला आम्हाला. तोपर्यंत मावशीबाई आता झाडून पुसून घेतल्या पुन्हा. आणि मी नारळ सोलत बसले. म्हणलं उद्या आहे नारळी पौर्णिमा, तर म्हटलं चला नारळी भात करावा. आणि रसिकाला म्हटलं बोलूया जेवायला, पाहूया कसं होतं. रसिकाच्या सासूबाईंना, रसिकाला, प्राजक्ताला, तिघींना पण बोलूया जेवायला. तर चला मी नारळ सोलते आहे. हे पाहिजे इथं नारळ सोडून ठेवलं आहे उद्यासाठी. मगाशी सोलत होते तर सोडून ठेवलं आहे. आणि मी गेलेत आमच्या घरी. सासूबाईंना दिलेलं थोडाफार खायला आपलं चावमाव चिवडा. सासूबाईंचं असतं चिवडा, त्याच्यामुळे त्यांना खायला दिलेलं आहे थोडं चिवडा. आत्ता मावशीबाई त्यांचं टायमिंग झालं की गेला निघून 5:15ला. हे बघा सायंकाळचे 7 वाजलेले आहेत. प्राजक्ता मगाशी आली होती 5:30 नाही 6 6:30ला आली होती. 6 वाजता आली होती आणि 6:30ला तर लगेच निघून गेली. तिची साडी पिको फॉलला टाकली, तेवढी आणली आम्ही फक्त जाऊन. आणि म्हणली मम्मी मला आता काम आहे, कॉल आहे, तर मी काय तर थांबत नाही, तर मी निघते. म्हणलं ठीक आहे जा तू. तर ती गेली. आणि आता मी लागले बघा स्वयंपाकाला. वरण शिजायला ठेवलं आहे, कुकरमध्ये टाकलेलं आहे. हे बघा वरण टाकलेलं आहे. कुकर जरा बिघडल्यामुळे बघा उतू जाते वरती.
सासूबाई म्हणतात मी फक्त भातच खाणार आहे आता. बघूया आता. अजून हे काय आलेलं नाही आहे. तब्येत तर बरी नाही आहे त्यांची, अजूनही आलेलं नाही आहेत. तर तोपर्यंत मी भात वरण कणिक किंते पोळ्या करायच्या आहेत. स्वयंपाक काही चुकत नाही, सगळा स्वयंपाक करावाच लागतो. रात्रीचे वाजले 8:30 आणि आम्ही निघालोत भाजी आणायला. आज गुरुवार आहे, आमच्या इथं बाजार असतो गुरुवारचा भाजीचा, पण आता उशीर झालेला आहे. तर इथे जवळच्याच दुकानातून आणणार आहे भाजीच्या. शेवगा, कांदा आहे, काय काय भाजी भैया. शेपू द्या, मेथी, सगळं एक एक एक. मेथी कशी? 20 ही जास्त आहे का? 20 20. हे 25 रुपये. हां, अजून काय भाजी घ्यायची. हो, आता बसायचंच आहे जेवायला. केव्हाचं चालले बसा जेवायला. चला आता आम्ही जेवण करतो. भाजी आणली आत्ता. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.